विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमय आय एस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, नुकतीच 4 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी पूर्व परीक्षा ही पार पडलेली आहे. त्याच अनुषंगाने ही जी आपण आज व्हिडिओ घेऊन येत आहे, तर त्यामुळे लक्षात घ्यायचं की तो जो पेपरचा उत्तरपत्रिकेचा एक पद्धतीचा तो पॅटर्न होता, ती पद्धती होती, ती जरा थोडी जुन्या पद्धतीने घेण्यात आलेली होती. पण त्याच परीक्षेच्या पूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 24 डिसेंबर 2025 रोजी तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेलं होतं. ती नोटिफिकेशन अशा पद्धतीने त्यांनी म्हटले की उत्तर पत्रिकेमध्ये झालेला बदल हे त्यांनी सुचविलेलं होतं. आणि ही लागू कधी होणार, तर येत्या जे आता काही दिवसामध्ये जी गट ब गट क ची जाहिरात येणार आहे किंवा राज्यसेवेची जी पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे, तर त्या सर्व परीक्षा नंतर म्हणजे मार्च नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही पद्धती लागू असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास खूप करता, पण नेमकं वेळी जर असं नियोजन जर लक्षात नाही राहिलं किंवा अशी पद्धती जर लक्षात नाही राहिली, तर नेमकं केलेल्या पूर्ण वर्षभराच्या अभ्यासाला पूर्णतः एका क्षणामध्ये तुम्हाला कुठेतरी डोळ्यात पाणी फिरतं किंवा अपयशाला आपल्याला मुकावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास तर खूप करतायत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आयोगाचे नोटिफिकेशन येतात ना, त्या पद्धतीकडे जरा थोडं लक्ष देत चला की आयोगाने पद्धतीने कशाच पद्धतीने दिले, काय दिलं. कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आज सेंटरवरती ज्यावेळेस जातात, केंद्रावरती जातात, तेव्हा तुम्हाला माहिती आहे, तुमच्या अवतीभोवती जे मित्र असतात किंवा जे मुलं असतात, जे विद्यार्थी असतात, त्यांचा ऐनवेळी कुठेतरी गोंधळ झालेला दिसतो. नको त्या ठिकाणी सही करणं, चुकीचा रोल नंबर त्यामध्ये समावेश करणं किंवा त्यावेळेस त्यांचं भीतीचं वातावरण. आता त्या लोकांना जमत नाही असं नाहीये, पण एक प्रकारे डोक्यावरती प्रेशर असतं, दबाव असतो आणि कुठेतरी त्या दबावाखाली येऊन ते मुलं कुठेतरी चुका करतात आणि ती छोटीशी चूक त्यांना पूर्ण ती चूक तुम्हाला पुढल्या वर्षीपर्यंत घेऊन जाते. कारण एका चुकीमुळे तुमची परीक्षा जातं ना तुमच्या हातामधून, तर ते जायला नको. हे लक्षात घ्या की त्याची पद्धती कशा पद्धतीने आलेली असेल, मग त्या पद्धतीला पुढे कसं जायचं, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. मी वेगळं काही सांगणार नाही, फक्त आयोगाने ज्या पद्धतीने त्यामध्ये समावेश करून दिलेला आहे तेच आपण थोडा डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असेल आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा आलेला असेल, तर नक्कीच सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती मी फक्त जे महत्वाचे व्हिडिओ आहे, जे महत्वाच्या गोष्टी असतात, तेच मी देण्याचा प्रयत्न करतो. तर कुठल्याही व्हिडिओला स्किप न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, तर त्याविषयी नक्की एक कमेंट देण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या एका कमेंट्समुळे नक्कीच एनर्जी येतं आणि ज्ञानमय आय एस अकॅडमीची टीम पुन्हा भरभरीने परत नवीन ऊर्जेने काम करायला लागतं की नाही, अजून तुम्हाला कसं वेगळं देता येईल आणि चांगल्या पद्धतीने कसं देता येईल हे नक्कीच प्रयत्न करतो आम्ही. ठीक आहे, चला मित्रांनो, सुरुवात करू आपण. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे सुचविलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, बघा त्यांनी म्हटलं, एका एका शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. त्यांनी म्हटलेलं आहे सुधारित उत्तरपत्रिकेबाबत म्हणजेच काय, जी आपल्याला उत्तरपत्रिका मिळणार होती, तर आधी आपल्याला 4 त्यामध्ये तुम्हाला टिक राऊंड असायचे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 4 असे राऊंड असायचे. पण तर त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केला आणि त्यामध्ये कशा पद्धतीचा बदल आहे आता आपण पुढे बघूच. लक्षात करतो बघा बदल कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, त्यांनी म्हटलंय उत्तरपत्रिकेबाबत बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियांमध्ये काल सुसंगत म्हणजे अद्ययावतीकरण, म्हणजे त्याला अपडेट म्हणतो आपण, बरोबर आहे. अपडेट कसं केलेलं आहे आणि त्यासोबत नाविन्यपूर्णता म्हणजे त्यामध्ये त्यांनी नवीन पद्धती कशा पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केलाय तो आणण्याच्या धोरणाचा भाग विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरिता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने, म्हणजेच काय, त्यांना म्हणू शकतो आपण पारदर्शकता आणण्याच्या उद्दिष्टाने, म्हणजे ट्रान्सपरन्सी आणण्याच्या उद्दिष्टाने सुधारित करण्यात येत आहे. आणि सुधारित उत्तरपत्रिका ही आयोगाच्या धोरणानुसार 2 मध्येच असणार. म्हणजे आधी सुद्धा आपल्याला 2 प्रतीमध्ये असायचे, म्हणजे मुख्य पेपर तुम्ही वरचा जो पेज असायचा ते तुम्ही फाडून जे तुमच्या पर्यवेक्षक होते त्यांच्याकडे दिला जात होता आणि त्याच्या खालची कार्बन कॉपी हा आपण विद्यार्थी स्वतः घर घेऊन येत होतो आपण. तर त्याच पद्धतीने असणार आहे यामध्ये. त्यानंतर परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत, बघा मूळ प्रत ही आयोगाकडे जमा करावायची आहे व दुय्यम प्रत ही उमेदवारांना
सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे, म्हणजे तुम्हाला कार्बन कॉपी त्याच्या खालची ती तुम्हाला सोबत घेऊन येता येतं. आणि लक्षात, हा एक मुद्दा म्हणजे जुना आहे तोच. तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे करण्यात आलेली सुधारणा किंवा बदल. त्यामध्ये बघा आता कशा पद्धतीने करण्यात आलेलं ते पुढे, आणि तो त्यांनी बदल काय करण्यात आलेला पुढे बघा. सुधारित पत्रिकेची मूळ प्रत ही 2 भागात असणार. हा एक भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग 2 हा परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक व प्रश्नपत्रिकेचा क्रमांक. बरोबर, म्हणजेच लक्षात घ्या, परत सांगतो. दुसऱ्या भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये काय म्हटलं, उमेदवारांना उत्तरे नमूद करता येईल, हा एक. आणि जो दुसरा भाग असेल तर त्यामध्ये परीक्षेचं नाव, म्हणजे तुमची परीक्षा कंबाईन आहे, गट ब, गट क, राज्यसेवा पूर्व, मुख्य, हे सर्व तुम्हाला समावेश. त्यानंतर उमेदवाराचा बैठक क्रमांक म्हणजे तुमचा रोल नंबर आले. त्यानंतर विषय संकेतांक म्हणजे तुमच्या हॉल तिकीट वरती जो विषयाचा एक कोड असतो, कोड संकेतांक म्हणजे सब्जेक्ट कोड म्हणतो आपण, तो असणार आहे त्यामध्ये. नंतर तुमचा प्रश्नपत्रिकेचा क्रमांक म्हणजे प्रश्नपत्रिका जी तुमच्याकडे आलेली आहे त्याचा क्रमांक तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये सुद्धा नमूद करावा लागतो. आणि त्यानंतर उमेदवाराची समवेक्षकाची स्वाक्षरी, म्हणजे त्या ठिकाणी जो पर्यवेक्षक किंवा जे तुम्हाला इन्व्हिजिलेटर असतात त्यांची स्वाक्षरी असणं फार बंधनकारक आहे. म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांनी जेव्हा पेपर आपण किंवा उत्तर पत्रिका आपण त्यांच्याकडे जेव्हा सुपूर्द करतो त्यावेळेस परत एकदा पडताळणी करून घ्यायची, त्यांची सही झाली आहे का, आपली सही झाली आहे का. एखाद्या वेळेस अनावधानाने राहून जातं आणि त्याचा बळी आपण ठरतो. आले लक्षात. कारण जितका तुम्ही अभ्यास करता वर्षभर, त्याचसाठी अभ्यासाच्याच सोबतीला ह्या गोष्टी जर समजा तुम्ही जर निष्काळजीपणा केलं तर तुम्हाला मुकावं लागतं. आलं लक्षात. तर हे तुमच्या बाजूला असणं फार महत्वाचं राहतं. कळलं. तर हे तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, वैयक्तिक तपशील नमूद करता येईल. आलं लक्षात. म्हणजे स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक हा तपशील जो हे सर्व माहिती आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करता येईल. झालं मुद्दा. त्यानंतर लक्षात घ्यायचं, उमेदवाराचा बैठक क्रमांक हा 8 अक्षरांत, बघा आधी काय होतं 8 अक्षरामध्ये राहायचं, तर त्यांनी काय म्हटलेलं 8 अक्षराऐवजी हा 7 अंकी म्हणजे 8 अंक म्हणजे अंकाच्या ऐवजी हा 7 अंकी हा असणार आहे. आणि लक्षात, म्हणजे 8च्या ऐवजी 7 राहणार आहे. हा एक. त्यानंतर बैठक क्रमांक हा संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरिता कायम राहील. म्हणजेच काय, त्यांनी ह्या शब्दाचा अर्थ असा येतो की जर समजा तुम्ही पूर्व परीक्षेचा जो रोल नंबर आलेला आहे तुम्हाला, तर तो तुमचा निकाल लागेपर्यंत त्या जाहिरातीपर्यंत तो तुम्हाला तोच रोल नंबर हा कायमस्वरूपीत राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तो निकाल लागणार आहे त्या जाहिरातीच्या संदर्भात त्यामध्ये बदल न होता तो राहणार आहे त्याचा. म्हणजे सरळ सरळ शब्दशः अर्थ तिकडे न जाता तुम्ही एक समजून घ्यायचं पाठ, तुम्हाला तुमचा रोल नंबर हा रिझल्ट लागेपर्यंत राहणार आहे. बरोबर. म्हणजे जर रोल नंबर जर तुम्ही मेन्शन केलं तरच तुम्हाला कळेल की तुमचं काय आहे, फेल झाले, पास झाले, सर्व स्कोर किती आला ते त्या अनुषंगाने दिलेला आहे. त्यानंतर उमेदवाराने मूळ उत्तर पत्रिका ही जमा केल्यानंतर उत्तर पत्रिकेच्या भाग 1 पासून भाग 2 समवेक्षकाने हा वेगळा करावायचा आहे. त्यांनी सरळ सरळ दिलेला आहे की त्यापासून तो वेगळा करावायचा, हा एक. त्यानंतर पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना, बघा अचूक उत्तरे नोंदविताना उत्तर पत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तर पत्रिकेवरती 5व्या पर्यायाचे वर्तुळ हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे सरळ सरळ लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आधी तुम्हाला 4 वर्तुळांचा तुम्हाला एक उत्तर पत्रिका असायची, तर आता तुम्हाला 5 वर्तुळांची उत्तर पत्रिका देण्यात येणार आहे. आले लक्षात. हा एक भाग. दुसरा त्यामध्ये लक्षात घ्यायचं की जर समजा तुम्हाला, जसं तुम्हाला आता ईव्हीएम किंवा तुम्ही ज्यावेळेस मतदान करता तर तुम्हाला जर एखादी उमेदवाराला तुम्हाला ज्या ठिकाणी टिक करायचं आहे, जो तुमच्या आवडीचा उमेदवार असेल तो तुम्ही नक्कीच पसंत त्याला क्लिक करता, बटन त्यावेळेस प्रेस करता त्यावरती. आणि जर समजा तुम्हाला कुठलाही उमेदवार पसंत नाहीये तर त्यावेळेस नोटा हा ऑप्शन आणता. आले लक्षात. म्हणजे तुम्हाला 5वी बटन दाबावी लागतं किंवा जे तुम्हाला नोटा बनवून बटन दिलेली आहे ती तुम्हाला दाबावी लागतं. म्हणजे तुमचं मत व्यक्त करावंच लागतं. तुम्हाला आहे त्या उमेदवारांपैकी निवडायचा आहे तो एक उमेदवार, किंवा तुम्हाला जे उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणताही पसंत आवडत नाही किंवा कुठलाही उमेदवार तुमच्या पसंतीचा नाहीये हे सुद्धा समावेश करावे लागतं. म्हणजेच नोटा हे बटन दाबावं लागतं. तसंच इथे सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेलं आहे. आले लक्षात. त्यामुळे लक्षात घ्यायचं की 5व्या वर्तुळ हे त्याकरिता दिलेला आहे की तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्हाला 4 वर्तुळांपैकी एक करावंच लागतं.
आणि जर समजा तुम्हाला द्यायचं नाहीये, ते उत्तर सोडायचं असेल, बरोबर आहे, की त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कुठलंही येत नाही असं तुम्हाला 5वं वर्तुळ मार्क करून दर्शवावं लागतं. आलं लक्षात? म्हणजेच त्यांना ते सांगायचं की मला यातला म्हणजे मी हा प्रश्न अटेम्प्ट केलेला नाही. समजलं? हे त्यामध्ये आलेलं आहे. ही पद्धत त्यांनी नव्याने पद्धत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण पुढे बघूच पण कशा पद्धतीने आलेलं आहे ते. ठीक आहे. मग त्यांनी काय दिलेलं आहे, समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि बघा इथे 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील. आलं? 5वे वर्तुळ हे छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील दिलेला आहे. मग 5वं वर्तुळ हे कसं पद्धतीने छायांकित करायचं ते एक बघूया आता पुढे. चला बघू आपण. सोप्या पद्धतीने दिलाय विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे आहे पण तेच एक थोडं वेगळ्या पद्धतीनं काही न करता तेच तुम्हाला फक्त समजून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हीच नोटिफिकेशन तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या साईडवरती दिसणारच आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिसणार आहेच. ठीक आहे. तर त्याचमुळे लक्षात घ्या, प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून, आलं लक्षात, की एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ समाविष्ट करण्यात आलं. आता खाली याचे 5व्या पर्यायाचे कसं दिले त्यांनी बघा. पहिला ऑप्शन दिले, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास, बघा मी म्हटलं ना नोटा ऑप्शन, हा नसल्यास 5वा पर्यायाचा तुम्हाला निवडायचा आहे. 5वा पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला नोटा ऑप्शन निवडायचा आहे. जर एखाद्याचं उत्तर तुम्ही शोधत नाही म्हणजे मिळत नाहीये की तुम्हाला तो स्किप करायचा आहे प्रश्न, तर तुम्हाला असंच स्किप न करता तुम्हाला समावेश करावा लागणार आहे 5वं वर्तुळ का मला याचं उत्तर येत नाही किंवा मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. पुढे दुसरा पर्याय काय म्हणतात, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. एकतर 5 वर्तुळापैकी म्हणजे 4 वर्तुळापैकी तुम्हाला एकतर उत्तर द्यावं लागणार आहे. हा एक नाही तर तुम्हाला एक पर्याय, हा कुठलाही प्रश्न येत नाही किंवा उत्तर येत नाही म्हणून 5वा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. म्हणजे कुठला तरी एक पर्याय निवडणं बंधनकारक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, अन्यथा सदर प्रश्नाकरिताच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण, म्हणजे जर समजा 25% किंवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून, बरोबर, उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करता येतील. जर समजा बघा त्यांनी काय दिलेलं आहे, नाही तर तुमचे मार्क्स निगेटिव्ह कट केल्या जाणार. कारण तसं जर तुम्ही 5वं ऑप्शन क्लिक नाही केलं तर तुम्हाला तो मार्क्स एक प्रश्न निगेटिव्ह म्हणून मोजला जाणार. समजलं? आणि जर समजा तुम्ही 5वा पर्याय जर समजा क्लिक केलेला असेल किंवा तो जर निवडलेला असेल तर तुमचा पर्याय त्यामध्ये निगेटिव्ह मध्ये मानला जाणार नाही, म्हणजे कुठेही तो प्रश्न अटेम्प्ट केला जाणार नाही असं त्यामध्ये दिलंय. म्हणजे कुठले अटेम्प्ट मध्ये पकडला जाणार नाही. आलं लक्षात? पण जर तुम्ही रिकामा सोडला तर तुमचे मार्क्स निगेटिव्ह होणार आणि जर रिकामा नाही सोडला, 5वा पर्याय निवडला तर तुमचे मार्क्स कुठेही मोजले जाणार नाही. बरोबर नाही, चूक नाही. पण जर समजा तुम्ही एखादी प्रश्न जर निवडलेला आहे आणि त्यामध्ये जर समजा तो प्रश्न बरोबर आलेला आहे तर तुम्हाला तुमचे मार्क्स प्लस होणार आणि म्हणजे तुमचे जमा होऊन जाणार. आणि जर एखादी प्रश्न जर चुकीचा आलेला आहे म्हणजे चुकीचा सोडवलेला आहे तुम्ही, आणि अशा वेळेस जर समजा तुम्हाला वाटत आहे की नाही हा प्रश्न चुका आहे आणि जर आयोगाच्या पद्धतीनुसार जो प्रश्न चुकलेला आहे उत्तरपत्रिकेनुसार, तर तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क्स हे मायनस केले जाणार, म्हणजे वजा केले जाणार. आलंय लक्षात? थोडं किचकट वाटत असेल पण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करा. अगदी सोप्या पद्धतीने दिलेला आहे. तर उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह त्यांनी दिलेलं आहे त्याचं मूल्यांकन म्हणजे कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीने काही बदल करण्यात आलेले असून ते बघा आता पुढे थोडं एक सोप्या पद्धतीने, काही जास्त अवघड नाही केलेलं आयोगाने. इथे त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला बघा, खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाचे 25% किंवा 1/4 गुण वजा किंवा कमी करण्यात येईल. म्हणजे इथे बघ, कधी 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, म्हणजे 5 पैकी जर समजा तुम्ही एकही पर्याय जर समजा निवडलेला नसेल तर तुमचा मार्क्स निगेटिव्ह होणार. हा एक म्हणजे मार्क्स केला जाणार तो प्रश्न. त्यानंतर एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, किंवा एक तुम्हाला निवडायचं आहे पण एकाच वेळेस समजा एक किंवा त्यापेक्षा तर 2
तुम्ही जर निवडलेले असेल, 2 राऊंड केलेले असेल तरी पण तुम्हाला ते निगेटिव्ह जाणार. त्यानंतर तिसरा आहे तो उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, किंवा एखादी तुम्हाला वाटत आहे की हा निवडलेला आहे आणि याला सोडून परत मला याला करायचं आहे, अशा वेळेस तुम्हाला ते मोजल्या जाणार नाही, तुम्हाला ते निगेटिव्ह मानलं जाणार. म्हणजे एकदा निवडलेला तो फायनल उत्तर असणार आहे. त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, आणि तुम्ही जर समजा चुकीचा पर्याय निवडलेला आहे तर नक्की ते प्रश्न चुकणार आहे. आलं लक्षात? तर हा मुद्दा तिथे येऊन थांबतो. आणि त्यानंतर बघा, कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज ही अपूर्णांकात आली तरी ते अपूर्णांकामध्येच राहील. म्हणजे जर समजा तुमचा रिझल्ट जर पॉईंट मध्ये आलेला असेल, की जर समजा उदाहरण 50.75 मध्ये जर आलेला असेल तर तुम्हाला 51 पकडता येणार नाही, बरोबर, किंवा राऊंड फिगर 50 ही नाही पकडता येणार. तर तुमचा जसा रिझल्ट आलेला आहे हा तसाच राहील अपूर्णांकामध्ये, म्हणजे पॉईंट मध्ये जर आलेला असेल तर. आले लक्षात? तर हे त्यांनी सुचवलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघायचं. त्यानंतर हा, त्यांनी काय म्हटलेलं आता उत्तर म्हणजे खालील कारणाकरता उत्तर पत्रिका कधी तुमची इनव्हॅलिड समजल्या जाणार, म्हणजे अवैध समजल्या जाणार, तर ते बघा. आता त्यांनी काय म्हटलंय बघा, अवैध समजण्यास कधी, तर बघा, मूळ उत्तर पत्रिकेवरील जो पहिलं पेज जे असतं, बरोबर आहे, आणि त्यांनी म्हटलंय की भाग म्हणजे भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, जर समजा तुम्ही उत्तर पत्रिकेवरती स्वाक्षरी नाही केली तर तुम्हाला ते इनव्हॅलिड समजलं जाणार. हा एक मुद्दा. दुसरा, काळ्या शाईच्या बॉल पेनच तिथे वापरता येणार तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पेन वापरता येणार नाही. त्यानंतर उत्तर पत्रिकेवरती असंबंध, अप्रस्तुत किंवा गैरशेरा किंवा तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचं असं मार्किंग करता येणार नाही, ओळख म्हणून. आधी पण होतं तुम्हाला, आता पण तेच ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर उमेदवाराला पुरविलेल्या प्रश्नपत्रिकेवरील उत्तर पत्रिकेवरती नमूद न केल्यास, म्हणजे प्रश्नपत्रिकेचा क्रमांक जर उत्तर पत्रिकेवरती तुम्ही समावेश नाही केला, नमूद नाही केला, तरी तुम्हाला तो इनव्हॅलिड समजता येणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या, मूळ उत्तर पत्रिकेवरील भाग 1 बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लेखन केल्यास, सांकेतिक खूण केल्यास, तसा प्रयत्न केला तर 1, आणि उत्तर पत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब जर केल्यास, तर तिथे आता QR कोड पण देणार आहे, तो स्कॅनिंग करण्यात येणार आहे, आणि त्यामध्ये जर समजा तुम्ही काही त्यामध्ये खोडतोड केली, म्हणजे खराब केली, तरी पण ती प्रश्नपत्रिका तुम्हाला ती व्हॅलिड समजलं जाणार नाही, ती रद्द करू शकतात, किंवा त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची त्यामध्ये तुमचा समावेश करू शकत नाही कुठल्याही रिझल्टमध्ये. त्यामुळे हे लक्षात घ्या की कुठलाही कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग बऱ्यापैकी तुम्हाला ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करत आहे, आणि आधी पण आहेच. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कधी कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होत नाही, आणि जरी समजा झाला असेल तर तो लगेच उघडकीस येतो. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग कधी पण तुम्हाला कुठल्याही चुकीच्या प्रकाराला बळी पडत नाही स्वतःही, आणि तुम्हाला सुद्धा बळी पडू देत नाही. म्हणून लक्षात घ्यायचं, आपल्याकडून त्या चुका होऊ द्यायच्या नाही, कारण शेवटी काय, एक स्वायत्त आयोग आहे ते, बरं, स्वतंत्र बॉडी आहे ते, घटनात्मक आहे, आपण अभ्यास करतच आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की ज्या बाह्यात आपल्याला सवयी असतात तर त्या इथे करायच्या नाही कधी, कारण त्याचा बळी आपण ठरतो मित्रांनो. कारण जर आयोगाने जर आपल्यावरती जर कुठलं ऑब्जेक्शन घेतलं आणि कधी जर समजा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं, तर त्याला तुम्ही कुठलेही त्याचं ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आलेला आहे. तो महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे स्वतंत्र आहे, त्यामध्ये कुणाचाही वशिला किंवा कुणाची शिफारस जमत नाही. म्हणून खूप मोठ्या ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी अगदी बारकाईने, तर त्यामध्ये तुम्ही एक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये कुठेही पण हेळसांडपणा करू नका, हे एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कळलं लक्षात? पण आता एक पुढे पण लक्षात घ्या मित्रांनो, पुढे जर आपण म्हणत असेल की हे जे दिलेले आहे महाराष्ट्र आयोगाकडून, ह्या कधीपासून लागू होणार, तर जे मार्च नंतरच्या पूर्ण परीक्षा जे होणार आहे मार्च 2026, यामध्ये त्यांनी दिलेला आहे सेंटेन्स. बघा आता पुढे दिलेलंच आहे, हे बघा इथेच दिलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला, बघा, 1 मार्च 2026 नंतर ज्या आयोजित सर्व परीक्षा होणार आहेत त्यांना ते लागू होणार आहे. आणि त्यामुळे कुठेही असं डोक्यामध्ये कधी कोण काही आणू नका की नाही कधी होईल, काय होईल, कसं होईल, असं कधी काही नसतं. चुकीच्या पद्धतीने कधी लक्षात घ्या, चुकीची माहिती डोक्यात ठेवू नका. जोपर्यंत आयोग नोटिफिकेशन देत नाही आणि आयोगाचं नोटिफिकेशन स्वतः तुम्ही वाचत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. कारण
महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रत्येक गोष्ट आपल्यापुढे एक नोटिफिकेशनच्या आधारे तुम्हाला एक माहिती देण्याचा प्रयत्न करतात. आणि लक्षात घ्या परत की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग परत एक नोटिफिकेशन येऊ शकतात तुम्हाला कधी पण आपल्या साईटवरती, की ज्या त्यांनी आधी बोललेलं होतं की सर्व ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत गट ब आणि गट क ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक किंवा जिल्हा निवड समितीच्या अंतर्गत घेण्यात येत होत्या, तर त्या सर्व परीक्षा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येत आहे. त्या पद्धतीने लक्षात ठेवा येत्या काही दिवसामध्ये होणारच आहे आणि ते आयोग देईलच. त्याच्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवरती आणि आयोगावरती आणि त्या संदर्भातच तुम्ही स्वतःच्या अभ्यासाला सुरुवात करा. कारण जाहिरात कधी पण येऊ शकतात. त्यांनी जर समजा आधी सर्व तुम्हाला माहिती देईलच ते अभ्यास सिलेबस त्याचं कशा पद्धतीनुसार काय असेल आणि ज्या वेळेस ते देणार त्यावेळेस तुमच्या लक्षातच येणार की कुठेही काही चुकीची माहिती डोक्यात ठेवू नका. जोपर्यंत आयोग नोटिफिकेशन आणि सर्व सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देणार नाही ना तोपर्यंत कुठल्याच गोष्टीला विश्वास ठेवू नका. बाहेर अफवांना बळी पडू नका. कारण ह्या गोष्टी बाहेर खूप चाललेल्या असतात. असं होणार तसं होणार पण नाही. आयोगाने स्वतः स्वीकारलेलं आहे की गट ब आणि गट क ची परीक्षा आम्ही स्वतः घेणार आहोत. तर मग त्याच अनुषंगाने लक्षात ठेवा की ते स्वतः घेणारच आहे. एवढंच का थोडा मागे पुढे वेळ लागेल पण तुमच्या अभ्यासाला पुढे खंड पडू देऊ नका. कारण ज्या दिवशी परीक्षा येणार त्या दिवशी आपण तयार असायला पाहिजे की आपला अभ्यास पूर्ण झालेला असायला पाहिजे. आणि जरी समजा ते देणार असेल तर आधी त्याच्यापूर्वी त्यांचा अभ्यास पद्धती त्याचं परीक्षा पद्धती आणि अभ्यासाचा अंमली अभ्यासक्रम हे सर्व तुम्हाला सविस्तर कळवेल. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा. आपल्यापेक्षा आयोगाला जास्त काळजी असतात. त्याच अनुषंगाने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अफवांना चुकीच्या गोष्टींना कधीही बळी पडू नका. म्हणजे हात जोडून नम्र विनंती आहे प्रत्येक विद्यार्थी. कारण आपल्या जीवनातला एक एक मिनिट एक एक पाऊल फार महत्वाचा आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टीला जर समजा बळी पडणार असेल तर अफवा काय हवेसारख्या पसरतात. पण त्याला आपलं विवेकबुद्धी सतसत विवेकबुद्धी हे जागरूक होऊनच पुढे निर्णय घेता आला पाहिजे आणि पुढे जाता आला पाहिजे. फक्त एवढं एक मनापासून कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि परत सांगतोय की हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. लाईक पण करत चला मित्रांनो आणि कमेंट सुद्धा करत चला की तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ. आणि तुम्हाला जर परत कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. पण तेवढंच का थोडं वेळ मागे पुढे होईल पण नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे. म्हणून त्यासाठी धन्यवाद.